मी जरा अजून एकदा तुम्हाला सांगितलं पाहिजे. तुम्ही असं म्हणालात की 73 ऐवजी 275 महिला संसदेत गेल्या असत्या आणि तुम्ही असंही म्हणालात की बीजेपीने खूप साऱ्या महिला मुख्यमंत्री दिल्या. फडणवीस साहेब, तुम्ही किती साली दिल्या हो महिला मुख्यमंत्री? मी जरा तुम्हाला यादी सांगितली पाहिजे. तुम्ही किती साली महिला मुख्यमंत्री दिल्या आणि काय काय केलं? फडणवीस साहेब, या देशामध्ये काँग्रेसने सगळ्यात आधी महिला मुख्यमंत्री दिली. सुचेता कृपलानी उत्तर प्रदेशला 1963 ते 67 काळामध्ये मुख्यमंत्री होत्या. ओडिशाला नंदिनी सतपथीजी 1972 ते 73 आणि 74-76 काळामध्ये झाल्या. शशिकला काकोडकर महाराष्ट्र गोमंतक पार्टीच्या गोव्यामधून 73 ते 79 ला मुख्यमंत्री झाल्या. सय्यदा अनवरा तैमूर काँग्रेसच्या आसामला मुख्यमंत्री होत्या 1980 ते 81च्या काळामध्ये. व्ही.एन. जानकी सिद्धरामन एडीएमकेच्या मुख्यमंत्री होत्या तमिळनाडूमध्ये 88 साली. जयललिता एडीएमकेच्या मुख्यमंत्री तब्बल 5 वेळा 1991 ते 2016च्या काळात होत्या. बहन मायावती बहुजन समाज पार्टीच्या मुख्यमंत्री मान्यवर कांशीरामजींनी केलेल्या 1995 ते 2012 4 वेळा मुख्यमंत्री होत्या. देवेंद्रजी बघा, म्हणजे ज्यांनी तुम्हाला विरोध केलाय त्या लोकांनी महिलांना किती संधी दिली आणि किती वेळा दिलेली आहे ती. राजेंद्र कौर भट्टल पंजाबमध्ये काँग्रेसने दिलेल्या मुख्यमंत्री 1996 ते 97च्या काळात होत्या. जनता दलाने राबडी देवींना संधी दिली बिहारमध्ये 1997 ते 2005 3 वेळा मुख्यमंत्री झाल्या. शीला दीक्षित 1998 ते 2013 काँग्रेसच्या मुख्यमंत्री दिल्लीत झाल्या. आणि हो फडणवीस साहेब, आपण रितू तावडेजींना आरक्षण पडल्यानंतर महापौर केलंय. मी हे अभिमानाने सांगितलं पाहिजे की किशोरीताई पेडणेकरांच्या वेळेला सर्वसाधारण जागा होती, तिथे पुरुष बसवता आला असता. परंतु मला अभिमान आहे माझ्या पक्षप्रमुखांचा की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सर्वसाधारण आरक्षण असताना आणि पुरुष बसवता येत असतानाही किशोरीताई पेडणेकरांची निवड त्या जागेसाठी केली. एवढंच नाही, ओबीसीची जागा असताना ओबीसी पुरुष बसवता येत असताना सुद्धा श्रद्धाताई जाधव या महिला महापौरांची निवड त्यांनी केली. खुली जागा असताना आणि पुरुष राऊत यांची निवड केली. या मुंबईला, जिला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं, तिथे सर्वाधिक महिला महापौर जर कुणी दिले असतील तर ते आम्ही दिलेले आहेत. तुम्ही आम्हाला रिग्रेसिव्ह मानसिकता सांगताय, तुम्ही आमची रिग्रेसिव्ह मानसिकता ठरवताय. परत ते काय म्हणाले? ते असं म्हणाले की मी चॅलेंज देतो माझ्या स्तरावरच्या. फडणवीस साहेब, तुमचा स्तर कोणता सांगा मला एकदा. नामदेव ढसाळांची फार सुंदर कविता होती, तू ही यत्ता कंची र, तू ही यत्ता कंची. फडणवीस साहेब, तुमचा स्तर कोणता ते सांगा मला. तुम्ही तुमचा स्तर कसा ठरवताय? तुम्ही वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्ही श्रेष्ठ आणि मी कनिष्ठ आहे असं म्हणू इच्छिताय का? जेणेकरून मला बोलायचा अधिकार नाही असं म्हणताय? मी अगदी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला म्हटलं, छू म्हटल्याबरोबर चित्रविचित्र आवाज काढून भुंकणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद नाही. तुम्ही छू म्हटल्यावर त्यांनी काल सांगितलं की पवार साहेब म्हटले तर नाही असं तुम्ही म्हणताय. याचा अर्थ तुम्ही प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे या दोघींचा अवमान करताय. कारण हे बिल संसदेतलं बिल, हे बिल महिला प्रतिनिधित्वाचं बिल, हे बिल महिलांच्या अधिकाराचं बिल, दोघीही संसदेत आहेत आणि दोघींनी तुम्हाला सांगितलं, दोघींनी उत्तरं दिली आणि दोघींच्या उत्तरांना तुम्ही नाकारता. याचा अर्थ तुम्ही महिलांना कमी लेखता, हा स्पष्ट अर्थ आहे. तुम्ही सुप्रियाताई आणि प्रणितीजी दोघी जणी बोलल्यावर छे छे तुम्ही काय पवार साहेब बोलले पाहिजे म्हणजे महिलांनी उत्तरं दिल्यावर तुम्ही त्यांना तुच्छ समजताय. तुमचा स्तर तुम्ही श्रेष्ठ दाखवताय. मग तुम्ही म्हणाल की माझ्या स्तरावरच्या लोकांनी, तुमचा स्तर कसा ठरतो? वर्णश्रेष्ठत्वाने ठरतो की पदाने ठरतो की वयाने ठरतो? जर तुम्ही पदाने मुख्यमंत्री आणि मी तर कोणीच नाही बाबा, मी तर आमदार नाही, खासदार नाही, मी तर कोणीच नाहीये. हा, पण हे बिल माझ्यासाठी महत्वाचं आहे कारण मी सुद्धा त्याच्यातनं जाऊ शकते. पण मुख्यमंत्री महोदय, जर तुम्ही स्तराची भाषा करत असाल तर मी तुम्हाला सांगितलं पाहिजे, मी वारकरी संप्रदायातलं लेकरू आहे आणि भंपक वारकऱ्यातली नाही.
मी खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातलं लेकरू आहे, ज्या वारकरी संप्रदायामध्ये चांगदेवांना अहंकार झाला आणि ते म्हणाले की मुक्ताईसारख्या छोट्या पोरीशी मी बोलणार नाही. आणि त्यावेळेला मुक्ताईने जे सांगितलं आणि उत्तर जे दिलं, ज्याला चांगदेव 65 ग्रंथ म्हणून पुढे प्रसिद्धी मिळाली, मी लहान आहे, मी मुक्ताईच्या नखाची पण सर करू शकत नाही, पण तुमच्यामध्ये चांगदेवाचा अहंकार भरलाय का ते बघा जरा, तुम्ही कुठल्या पद्धतीने बोलताय ते. आणि होय, तुम्हाला फार महिलांचं वाटतंय ना की आम्ही खूप महिलांना देतो, आम्ही खूप महिलांसाठी करतो, आम्हाला फारच महिलांच्या अधिकारांची कदर आहे, आम्ही किती महिलांना नेतृत्व दिलं ते बघा, आम्ही कसं महिलांच्यासाठी काम करतो ते बघा. तर पुन्हा एकदा तुम्हाला मी शेवटची आकडेवारी अजून एक दिली पाहिजे. ती आकडेवारी अशी आहे साहेब की तुम्ही जे काही एकूण मांडलं त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलं की आम्ही महिलांना खरं आरक्षण देतोय, 145 उमेदवार तुम्ही लढवले, किती महिलांना उमेदवारी दिली? तुम्हाला खरंच महिला नेतृत्वाची चाड आहे. अहो, एका पंकजा मुंडेने बिचारीने म्हटलं की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे. फडणवीस साहेब 12 वर्ष त्या माऊलीला विजनवासात जावं लागलं, हे महाराष्ट्र विसरलेला नाही. फडणवीस साहेब, तरीही तुम्हाला जर असं वाटत असेल की मी खरा महिला धोरणाचा पुरस्कर्ता आहे आणि आम्ही रिग्रेसिव्ह, तर चला आम्ही मान्य करतो, तुम्ही प्रोग्रेसिव्ह मानसिकतेचे व्हा. तुमच्याकडे छू म्हटल्याबरोबर जे तयार होतात ना लगेच अंगावर जायला, अशातल्या एखादीला मुख्यमंत्री करून दाखवा, मान्य करतो आम्ही सरेंडर होतो, आम्ही लगेच. तुम्ही करायचं कोण, त्या आहेत ना काही चित्रविचित्र लोक, तुम्ही कुणालाही मुख्यमंत्री करा, चला त्या 1 कोटी सह्यांच्यासाठी आम्ही पण तुमच्या सोबत येतो. कशाला दाखवताय, का खोटं बोलताय, कुणाची फसवणूक करताय? मी महिला आहे. आणि हो, काल तुम्ही जी पत्रकार परिषद घेतली, तुमच्या सोबत एक खासदार, एक मंत्री, एक उपसभापती, एवढ्या बायका असतानाही तुम्ही एकाही बाईच्या हातात माईक दिला नाही. सगळं तुम्हालाच बोलायचं होतं. त्या बिचाऱ्या कळसूत्री बाहुल्यांसारख्या रिमोटवर शांत केल्यासारख्या बसलेल्या होत्या. तुम्ही ठरवून प्रत्येकीला 2-2 मुद्दे पण मांडायची संधी देऊ शकला असतात, तुम्ही ते केलं नाही. मला काहीच बोलायचं नाही, मला एवढंच सांगायचंय की खरंच तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाईक असाल आणि महिला धोरणाचे पुरस्कर्ते असाल, तर आता 3 प्रश्न तुमच्यासाठी. एक, स्त्री भ्रूण हत्या ही डॉक्टर श्यामाप्रसाद स्त्रियांच्या हक्काच्या विधेयकाची पहिली भ्रूण हत्या ही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी का केली होती, कशासाठी केली होती, याची उत्तरं तुम्ही द्यायची. 2, तुम्ही क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा नामोल्लेख केला, तर फुल्यांचं गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड जाहीरपणे RSSच्या स्टेजवरून वाचायची तुमची तयारी आहे का? 3, फडणवीस साहेब, पळ काढायचा ना. हा, मी खूप लहान आहे, मी म्हटलं ना की तुम्ही चांगदेव, खूप लहान आहे, पण काल तुम्ही चर्चा वगैरे म्हटलात, काल तुम्हाला तसं तर सुप्रियाताईंनी पण सांगितलंय, काल मीही तुम्हाला सांगितलंय काही चॅनलच्या माध्यमातून, तुम्ही वेळ ठरवा, तुम्ही दिवस ठरवा, तुम्ही काय ठरवायचंय ते ठरवा. आणि हो, चौघींना एकत्र बोलवा, चौघींना वेगवेगळं बोलवा किंवा एकटीला बोलवा, हा, पण तुम्ही चर्चाच नाही केली तर मात्र तुम्ही सत्याला सामोरे जायला घाबरताय असा त्याचा अर्थ होईल. सत्याला सामोरे जायची तयारी असेल तर केव्हाही विथ डेटा माझी बोलायची तयारी आहे. पॉप्युलेशन काय असतं, डेमोग्राफिक डिव्हिडंड काय असतो, डिलिमिटेशन बिल काय आहे, 134 अमेंडमेंट काय आहे, कशा पद्धतीने कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट होतात, 2/3 मेजॉरिटीने होणारी अमेंडमेंट काय असते, याच्यामधला महिलांचा विमेन पार्टिसिपेशन किती आहे, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या महिलांचं रिप्रेझेंटेशन काय आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं बैजवार द्यायला तयार आहे. तरीही जर फडणवीस साहेब तुम्हाला असं वाटत असेल की माझा स्तर तुमच्या बरोबरीचा नाही, तर तुमची बहीण म्हणून तुम्हाला आवाहन करते, चला माझा स्तर तुमच्या बरोबरीला येण्यासाठी तुम्ही आता प्रयत्न करा. 10-15 दिवस तुमच्याही हातात आहे. त्यांनी सांगितलं की सरचा विषय माझ्या लेवलचा म्हणजे मुख्यमंत्री लेवलचा जो साहेब चर्चेला येते का तुमच्या पक्षात? लेवल ही पदावरून ठरते असं कधी सांगितलं गेलं? त्यांनी बोलावं ना, त्यांनी लेवल कशावरून ठरवली ते सांगावं ना.
कारण क्षर हृदयात ज्याच्या त्यालाच दुःख ठावे. आम्ही महिला आहोत, आमचं दुखलंय, आम्हाला वाईट वाटलंय. भ्रूण हत्या शब्द इतका सोपा नाही तुम्ही वापरलेला. जी आई आपलं रक्त मांस लावून 9 महिने 9 दिवस आपल्या पोटचा गोळा आपल्या पोटात वाढवते, मरणप्राय यातना सहन करून त्याला प्रसवते, तळहाताचा पाळणा करून ज्याला जोजवते, त्याच्याबद्दल अकल्पित ती विचार सुद्धा करू शकत नाही. तुम्ही जाणीवपूर्वक महिलांच्या सेंटिमेंटला हात घालायचा प्रयत्न केला. तुम्ही ठरवून एक भावनिक राजकारण करायचा प्रयत्न केला. त्या भावनिक राजकारणाला तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच 1951ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं बिल आणि त्या बिलाला केलेला विरोध, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी केलेला विरोध, आणि त्यानंतर बाबासाहेबांनी दिलेला राजीनामा, आणि खरंच तुमचं जर दुखलं असेल, तुम्हाला वाईट वाटलं असेल, तुम्ही फार प्रोग्रेसिव्ह आहोत आणि आम्ही रिग्रेसिव्ह आहोत, तर बाबासाहेबांनी 51ला राजीनामा दिला साहेब, तुम्ही कधी राजीनामा देणार ते सांगा. आम्हालाही वाटेल आमचा भाऊ आमच्यासाठी काही करू शकतो. 15 दिवस म्हटलं काय 15 दिवस नाही नाही, ते म्हणाले ना की कधी, तर मी म्हटलं तुम्हाला पण मला तुमच्या स्तराचं बनवा. हा. नाही नाही, तुम्ही विषय डायव्हर्ट करू नका, तुम्ही मुद्द्यावर बोला. मी माझ्या पक्षातला खूप छोटा कार्यकर्ता आहे, खूप छोटा माणूस आहे. माझ्या तोंडी काही वाक्य नका घालू. एक टाइम बाउंड पिरियड असा म्हणून तुम्ही 15 महिने घ्या, हरकत नाही माझी. 15 महिने घ्या, त्याला काय बिघडते. चर्चा करायला तयार आहात, तुम्ही म्हणताय की एकटेही जाऊ तर चौघी पण जाऊ, जसं त्यांना पाहिजे तसं जाऊ. आणि त्यांना जर असं वाटलं की नाही मी छू म्हटल्याबरोबर जे चित्रविचित्र आवाजात भुंकू शकतात त्यांच्यासोबत चर्चा करा, तर सॉरी फडणवीस साहेब, कृपया आमची डिग्निटी राखा. कारण असला आक्रस्ताळेपणा आम्ही करू शकत नाही. आम्ही लॉजिकल आणि तर्कशुद्ध चर्चा करू शकतो. त्यामुळे आक्रस्ताळेपणा करणाऱ्यांच्या सोबत तेवढं आम्हाला बसायला सांगू नका. काँग्रेसची एक मोठी यादी तुम्ही सांगितली, काँग्रेसची महिलांना तसं संधी दिली, पण तुमच्या पक्षी एक फार छोटी यादी सांगितली. माझा पक्षच सत्तेत किती वेळा आला दादा? माझा पक्ष 2 वेळा सत्तेत आला, पण दोन्ही वेळेला सत्तेत ज्या वेळेला आला त्यावेळेला माझ्या पक्षानं, माझ्या पक्षाची सत्ता जी मुंबई महापालिकेत होती तिथे मात्र सर्वाधिक महापौर हे महिला बसवण्याचं काम माझ्या पक्षाने केलंय, याचा मला आनंद आहे. जे मी म्हटलं की तुलनात्मक जर आम्ही विचार केला, तर त्या तुलनात्मक विचारांमध्ये काय म्हणता येईल त्याला, की एकूण त्यांनी काय पद्धतीने महिलांना आतापर्यंतच प्रपोर्शन दिलेलं आहे. उदाहरणार्थ एक आकडेवारी माझ्याकडे आहे आता, त्या आकडेवारी जरा बघा की कशा पद्धतीची आहे. की सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये 39 मंत्री आहेत, त्यात फक्त 4 मंत्री आहेत, 4 महिला मंत्री आहेत. विधानसभेमध्ये 132 आमदार लढले, त्याच्यात फक्त 14 बायका होत्या उमेदवार, म्हणजे 10%. विधान परिषदेमध्ये 22 आमदार आहेत, त्याच्यात फक्त 4 महिला आमदार आहेत. राज्यात 58 जिल्हाध्यक्ष आहेत भाजपाचे, 58, त्याच्यात फक्त 3 ठिकाणी महिला आहेत. देशभरातला जो पक्ष आहे ते धक्कादायक आहे की सगळ्या राज्यांमध्ये आहे, पण धक्कादायक एक आहे की एकाही राज्याची, भारतीय जनता पार्टीची एकाही राज्याची प्रदेशाध्यक्ष महिला नाही. आम्ही रिग्रेसिव्ह आहोत ना साहेब, चला आम्ही मान्य करतो. तुम्ही तुमचा प्रोग्रेसिव्ह ऍटिट्यूड दाखवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघ संचालक पदावर महिलेला बसवा आणि तुम्ही दाखवा तुमचा प्रोग्रेसिव्ह ऍटिट्यूड. भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी एका महिलेला स्थान द्या आणि तुम्ही तुमचा प्रोग्रेसिव्ह ऍटिट्यूड दाखवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवेंद्रजी, या देशाच्या सर्वोच्च नेतृत्व म्हणून, या देशाची पंतप्रधान म्हणून सगळ्यात आधी जर स्थान कोणी दिलं असेल ना महिलेला, तर ते काँग्रेसनं दिलेलं आहे. जर खरेच तुम्ही महत्वाचे असाल आणि तुम्ही रिग्रेसिव्ह नाही, तुम्ही प्रोग्रेसिव्ह असाल, तर हे डिक्लेअर करा आत्ताच्या आत्ता. 1 कोटी महिलांच्या सह्या घेण्याच्या आधी हे डिक्लेअर करा की होय 2029ला जर आम्ही सत्तेत आलो, येणार की नाही माहित नाही, मला शंका कमी आहे, फारच वाटते मला की तुम्ही आता येऊ शकाल म्हणून. पण जर आम्ही सत्तेत आलो, भारतीय जनता पार्टी जर सत्तेत आली, तर भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ही महिला असेल आणि महाराष्ट्रातला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ही महिला असेल, हे जाहीर करा. आवाहन तुम्हाला. ही हिंमत आहे का बघू तुमची. कशाला उगाच कोरडं प्रेम दाखवताय? एवढं तर कळतं राव आम्हाला. आम्ही गावाकडचे आहोत साहेब. आईनं फिरवला हात आणि शेजीनं चारला भात, तर एकच असतं.
तुमचा शेजीचा भात नको आम्हाला. आम्हाला जे आमच्या विचारांनी मिळालंय ते भरपूर आहे. हे बाळकडू आणि फुलांचं तर नावच घेऊ नका, सोडा. ओके. सुरुवात केली आहे. ईडीनं जी मालमत्ता जप्त करायची ठरवली ती जवळपास 15,000 कोटींची मालमत्ता आहे असं एक समोर आलेलं आहे. 15,000 कोटी हा साधा आकडा नाही येत. मी नक्की त्याच्यावरती बोलेन दादा. आत्ता ही महिला आरक्षणाची प्रेस झाल्यावर नक्की बोलेन मी त्याच्यावर. मोर्चा प्रकार मुख्यमंत्री मला अहो, त्याच्या आधी त्यांनी एवढंच जाहीर कराव्या दोन गोष्टी, की 2029चा पंतप्रधान पदाचा उमेदवार भाजपचा महिला असेल आणि 2029चे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार महिला असेल. बाकीचं नंतर बघू.